दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण व्यवस्थेच्या भ्रष्टाचाराविरोधात सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणात आता देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली असून उद्या आझाद मैदानामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। तर सर्वप्रथम हा उद्याचा जो आंदोलन आहे हा विद्यार्थ्यांसाठी आहे, पॅरेंट्ससाठी आहे आणि टीचर्ससाठी आहे आणि येणाऱ्या पिढीच्या फ्युचरसाठी आहे। तर ह्या आंदोलनासाठी आमचे जे सोनू वांगचुक सर जे आहेत दिल्लीमध्ये गेल्या 17 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेलं आहे, यांच्या समर्थनास आम्ही हा आंदोलन घेतलेलं आहे। तसंच आम्हाला आमच्या देशाचे CGIने कॉक्रोचेस म्हणून हिणवलं आहे। त्याच आक्रोशामुळे आज आम्ही आझाद मैदानला एकत्रित येणार आहोत। भरपूर संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तर तसंच पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जो आंदोलन आहे तो एक्झिक्यूट करणार आहेत। तसेच कॉन्स्टिट्यूशनल लेवलवरती आम्ही हा आंदोलनाला एक पीसफुल प्रोटेस्ट म्हणून एक्झिक्युशन लेवलवरती, ग्राउंड लेवलवरती करणार आहोत। साधारणपणे किती लोक याच्यामध्ये सहभागी असतील आणि उद्या उद्या आम्ही आमची मागणी आहे की दादा भुसे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान शुड रिझाईन। तर आम्ही निवेदन दिलं आहे उपमुख्यमंत्री साहेबांना, या मॅडमना, की आम्हाला तुमचा वेळ हवा आहे आणि आमची काय मागणी आहेत ते तुम्ही जाणून घ्या आणि आम्हाला चांगलं वाटेल अगर तुम्ही या निवेदनला स्वीकारणार आणि अकाउंटेबिलिटी घेणार। हे आपल्या मुंबईतलं आणि मुंबईकर कॉर्पोरेशन मुंबईकर म्हणून तुम्ही उद्या आंदोलनाला सगळे सहभागी होते म्हटलं, तर उद्या त्याच्यामध्ये आपल्याला जर हे नाही मिळालं तर मग आपलं पुढचं काही असेल। बघा, बाबासाहेबांनी एक कोट सांगितलेला आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो। तर ते गुन्हेगार आम्ही बनण्याची इच्छा नाही आहे। तर जर काय उद्या न्याय नाही भेटला तर आम्ही वारंवार सरकारला जाब विचारू की तुम्ही आमचं ऐकत का नाही आणि तुम्ही जे करतायत ते तुम्ही चुकीचं करतायत, त्या गोष्टीला तुम्ही ॲक्सेप्ट करा। वांगचुक गेले 17 दिवस आंदोलनाला बसलेले आहेत, अजून त्याचा काही रिझल्ट आलेला नाही। तुम्हाला असं वाटतं की तुमच्या या आंदोलनामुळे काहीतरी फरक पडेल? जरूर। आता सोनू वांगचुक एकटे आमरण उपोषणाला बसले आहेत, तसेच भारतातून हर एक राज्यामधून, हर एक सिटीमधून एक सोनू वांगचुक आला पाहिजे पुढे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा आवाज उठवला पाहिजे। तुम्ही शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा दिला आहे, पण उद्या मिळालं तर रस्त्यावरचं आंदोलन नाही। आजचा युवा मॅच्युअर आहे, शिकलेला आहे आणि त्याला माहिती आहे की भारतात काय चाललं आहे। तर त्या हिशोबाने उद्या रस्त्यावरची ही लढाई आम्ही करणार नाही आहे। आम्ही कॉन्स्टिट्यूशनल लेवलवरती आणि पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा लढाई करणार आहे। पोलिसांचा आजवरचा असा अनुभव आहे की आंदोलनात चिरडून टाका, तुम्ही मात्र वारंवार पोलिसांची बाजू घेतात। महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या आंदोलनं बघितली तर ती बहुतांश आंदोलनं पोलिसांनी चिरडलेली आहे। याबाबत तुम्ही काय म्हणाल? बघा, पोलिसांची भूमिका सदैव सर्वांसाठी समान असते, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की पोलीस हे एक पॅरेंट्स आहेत, एक भाऊ आहेत। तर त्यांनीसुद्धा परीक्षा दिलेल्या आहेत, तर त्यांना ह्या गोष्टीची जाणीव असल्यामुळे पोलिसांवरच कोणाचाच बाहेर यायचा आहे, पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे, त्या अनुषंगाने ते वागत आहेत असा आरोप केला जातो। त्याबद्दल मग काय? मला तर असं वाटत नाही की पोलिसांना कोणी आता सध्यापर्यंत आमच्या आंदोलनासाठी कोणी दबाव दिला आहे आणि पोलीस आपल्या गोष्टी त्यांच्या हिशोबाने करतात। तर जसं अगर प्रेशर आलं तर मला एवढी खात्री आहे की पोलीस प्रशासन आम्हाला त्या हिशोबाने मार्गदर्शन करणार। आंदोलनात देखील हा प्रश्न आंदोलनात आलेला आहे, पोलिसांनी काय केलेलं आहे आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याबद्दल तुम्ही बोलू शकत नाही? हो, मी बोलणार ना, जरूर बोलणार। तिथे कुठे काही गोष्टी मिसअंडरस्टँडिंग होत असतात, कारण का ते आंदोलन दिल्लीतलं असल्या कारणाने तिकडे काही गुंडेसुद्धा घुसलेले होते। तर त्या हिशोबाने दिल्ली पोलिसच्या मनामध्ये काही ना काही डाऊट असल्या कारणाने ते त्या हिशोबाने काही गोष्ट करतात।